एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। नागपूर मनपा सभेत वंदे मातरम वरून वाद केवळ 2 कडवी गायल्याने राजकीय वातावरण तापले। नागपूर महानगरपालिकेच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत वंदे मातरमच्या गायनावरून वाद निर्माण झाला। सभेच्या सुरुवातीला राष्ट्रगीत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वंदे मातरमची केवळ 2 कडवी गायण्यात आल्याने या प्रकारावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली। विशेष म्हणजे केंद्राच्या पातळीवर वंदे मातरमच्या संपूर्ण आवृत्तीच्या गायनावरून राजकीय वातावरण आधीच तापलेले असताना नागपूर मनपातील ही घटना घडली। मनपा सभेत नेमके काय घडले? नागपूर मनपाची सर्वसाधारण सभा गुरुवारी झाली। सभेच्या प्रारंभी वंदे मातरमचे गायन करण्यात आले, मात्र त्यातील केवळ 2 कडवी सादर करण्यात आली। त्यामुळे सत्ताधारी भाजपच्या ताब्यात असलेल्या मनपातच पूर्ण वंदे मातरम का गायले गेले नाही, असा प्रश्न उपस्थित झाला। या घटनेमुळे मनपाच्या प्रशासनाची तयारी आणि अधिकृत कार्यक्रमाबाबतच्या नियमांच्या पालनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले। भाजप काँग्रेसमधील वादाच्या पार्श्वभूमीवर घटना वंदे मातरमच्या 2 कडव्यांच्या गायनावरून गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार राजकीय संघर्ष सुरू आहे। काँग्रेस कार्यसमितीने आपल्या पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये केवळ पहिली 2 कडवी गाण्याचा निर्णय घेतला आहे। हा निर्णय 1937 मधील काँग्रेसच्या ठरावाच्या पार्श्वभूमीवर असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे। याच मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली आहे। शहा यांनी काँग्रेसच्या निर्णयाला संसदेत करण्यात आलेल्या कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन असल्याचा आरोप केला आहे। नागपूर मनपातील घटनेमुळे विरोधकांना आयते कोलीत काँग्रेसवर वंदे मातरमच्या केवळ 2 कडव्यांच्या गायनावरून टीका करणाऱ्या भाजपच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतच 2 कडवी गायली गेल्याने या घटनेने राजकीय चर्चेला आणखी उधाण आले आहे। राष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या वादाची झळ आता नागपूर मनपाच्या सभागृहापर्यंत पोहोचल्याचे चित्र आहे। संपूर्ण गीत की 2 कडवी? प्रश्न कायम वंदे मातरमची पहिली 2 कडवी सार्वजनिक आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये दीर्घकाळ गायली जात असल्याचा काँग्रेसचा युक्तिवाद आहे। दुसरीकडे केंद्र सरकारने अधिकृत समारंभांमध्ये संपूर्ण आवृत्तीच्या गायनाबाबत नवे निर्देश दिल्याने या विषयाला नवे राजकीय आणि कायदेशीर परिणाम मिळाले आहे। नागपूर मनपातील घटनेनंतर आता 2च कडवी का गायली गेली, त्याबाबत मनपा प्रशासनाचे अधिकृत स्पष्टीकरण काय आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मुख्य संपादक विनोद माहुरेसह नागपूर जिल्हा प्रतिनिधी वैशाली कोरम। वंदे